झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल. कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी. जे असे तुझे तुझ पाशी. झिंग काय सांगू सोनावणे साहेब, 71 वेळा माझ्या आशा पल्लवित झाल्या आणि शेवटी निराशच पदरी पडली. शेवटी तर केवळ उपचार म्हणून फक्त हिला मुलं दाखवायला लागलो. कारण आमच्या राधाचं उत्तर ठरलेलं नाही. मला मान्य आहे सोनावणे साहेब की अहो माझी काळजी आहे म्हणून ती नाही म्हणते, पण इतक्या वेळा कसं आहे, ती असेल हो झाशीची राणी, पण मी शेवटी मुलीचा बाप आहे ना. आपल्याकडे असं चालत नाही. मला माहितीये मी अगदी तिला मुलासारखी वाढवलेली आहे, पण मुलगा एक वेळ लग्नाशिवाय राहिला तर आपल्याकडे चालतो, पण मुलगी नाही. त्यात आमची ही अशी अचानक सोडून गेलेली. शेअर तरी कोणाबरोबर करणार. पण आता सगळी चिंता संपलेली आहे. म्हणजे लाडू घेऊन आलोय मी केलेत. काय सांगताय काय ठरलं. वा 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 म्हणजे गंगेत घोडून आलं म्हणायचं. कितवा मुलगा म्हणाला तुम्ही. हा 72 बघा 7 आणि 2 9 लकी नंबर. ठरणारच होत ते. तुला सांगतो सोनावणे साहेब, पण हे सगळं तुमच्या त्या बृहस्पतीबाईंमुळे झालेलं आहे बरं का. तुम्ही त्या बृहस्पतीबाईंना राधाचे फोटो दाखवलेत काय आणि लगेच क्षेत्रमाडे. बृहस्पतीबाई क्षेत्रमाडे हो का. बघा ना, म्हणजे हे जे स्थळ आलेलं आहे हे क्षेत्रमाड्यांकडनं आलेलं आहे. असं कसं शक्य आहे. आजच मी पाठवणार होतो एनवलप त्यांना. आज 18 तारीख ना. 8 आणि 1 9 माझा भाग्यांक. असं मग त्या क्षेत्रमाड्यांकडे फोटो गेले कसे. तेच तर म्हणतोय मी. असं कसं जाईल. इथंच तर आहे माझ्याकडे एनवलप. हा काय फोटो आणि पत्रिका. काय सोनावणे साहेब काय झालं. घनश्याम काळे चा बायोडाटा आणि कसलंच ऍप्लिकेशन. हे इथं माझ्या ऑफिस मध्ये कसं काय मला काय कळतच नाही. जादू एकदम हे चमत्कृती सदृश आहे सगळे. हे एकदम अगम्य अतार्किक आहे सगळे. हे माझ्याकडे कसं काय पण देसाई साहेब काय असं ना, राधानं लग्नाला होकार दिलेला आहे ना. हो हो हो. हे सुद्धा काही चमत्कारापेक्षा वेगळं नाही.
हा सुद्धा चमत्कारच म्हणायला हवा नाही का? हे लाडू घ्या, तोंड गोड करा. खाणार लाडू खाणार, पण आधी सगळ्या ऑफिसला खिलवणार आणि मग मी खातो. चला उठा उठा उठा, पटकन बाहेर सगळ्यांना खुश खबर देऊया. चला 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 चला. हे बघा, राधेला मी इथे गप्पा मारत बसलोय हे सांगू नका. मी इथनं सटकतो. काहीही होत नाही, मी सांगतो तिला. ती काय म्हणते, माझं ऑफिस आहे. चला या तुम्ही, या तुम्ही इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ताबडतोब देसाई साहेब, तुम्ही काय करताय तिकडे? गोखले कुठे आहेत? गोखले, पटकन या. बरं, मी हे लाडू वाटू. लगेच लगेच ताबडतोब. नाही का, ऐक. सगळ्यांना महत्वाची बातमी अशी आहे, या महिन्याचा बोनस सगळ्यांना मिळणार आहे. गोखले, काय बोनस कळलं का सोनिया? काय सांगताय? म्हणजे तू तू म्हणालीस ना, लग्न म्हणालीस ना? हो, फायनली राधानं लग्नासाठी होकार दिलेला आहे. अरे हो, तुम्ही राहिलात. हे घ्या, राधाच्या लग्नाचा लाडू. बरं का गोखले, राधाचं लग्न कोणाशी ठरलं माहितीये का? घनश्याम. राधा आणि श्याम. मिळाला का नाही? पोएटिक जस्टिस मिळाला का नाही? बोललो होतो का नाही? हे होणारच होतं. आणि बरं का, ह्या वेळेला अत्यंत दैवी योग जुळून आलेला आहे. कमाल, चमत्कार चमत्कार. आणि शेवटी माझे आकडे. देसाई साहेब, माझाच लाडू राहिला. अरे हो, खरंच की. हा घ्या, मी केलाय. वा 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 वा. हे राधा, आता तुलाही शिकावं लागेल हा असं सगळं. ए, काय आवडतं ग तुझ्या ह्यांना? रव्याचे लाडू का? अगं, आम्ही एकदाच भेटलोय ना, अजून फारशी माहिती नाहीये मला. ग मग कळेल हळूहळू सगळं. हे तुम्ही फोनवर कसे बोलता ग? मी आणि मुनमुन बोलतो तसं? अगं हो, अजून लग्न तर होऊ दे. राधा, ते तर होणारच आहे आणि झालं त्याचं माहिती आहे. पण राधा, अजून एक आणि अत्यंत महत्वाची गोष्ट बरं का. हे बघ, आयुष्याचा एक टप्पा तू पार केलेलाच आहेस, पण याच्या पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे सासर. स्त्रीच्या आयुष्यात येणारं एक अत्यंत महत्वाचं वळण. तिथे गेल्यानंतर त्यांच्या कलाने घ्यायचं बरं का. हे बघ, सासरच्यांच्या मनामध्ये एक जागा निर्माण करायची, प्रेमानं घ्यायचं, ऐकायचं त्यांचं. आणि ते तू करशीलच, मला खात्री आहे. आय एम कॉन्फिडंट अबाउट यू. तू लग्नाला होकार दिलास याचा मला अतिशय आनंद झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि देसाई साहेब, तुमचं सुद्धा अभिनंदन बरं का. थँक्यू. अप्रतिम लाडू. तेरी गलियों में न रखेंगे कदम आज के बाद, तेरी गलियों में न रखेंगे. मानवराव, ज्याच्यावर आपला जीव असतो ना, त्याच्या आनंदातच आपण आपला आनंद मानायचा असतो. चहा घेणार? खुश रहे तू सदा, ये दुआ है मेरी. खुश रहे तू सदा. आमच्या माईंना राधाला बघायची खूप इच्छा आहे. हो, आज जमेल का तुम्हाला यायला? आज भेटायचंय? हो, येतो आम्ही संध्याकाळी. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. सगळ्यात महत्वाचं काय, मुलगी अतिशय हुशार वाटते. हो, हे तू पेपर ठेवा बाजूला. चहा गरम आहे, तो घ्या. हो य.
आणि किती गोड दिसत होती ना. नाकात रिंग घातली होती ना तिने, ती भारीच बाई आवडली मला. म्हणजे काय, लग्नात जर तिला नथ घालायची असेल तर नाक टोचलेलंच आहे ना. नाही नाही, हल्ली काही मुलींचं नसतं ना. तशी फॅशन आजकालची नाकात रिंग घालण्याची. अगो बाई, हो का? मग हे नव्हतं बाई मला माहिती. पण तिला ती रिंग चांगली दिसत होती हे सांगायचे मला. कसं असतं, पहिल्या भेटीत माणसाला आपण पूर्णपणे ओळखतो अशातला भाग नाही, पण नंतर अंदाज तर येतो. मला काय वाटतं माहिती का, ही मुलगी सेन्सिबल आहे, विचारी आहे ना. हो, आपण दोघंच आपलं तिचं कौतुक करतोय, पण घरातल्या सगळ्यांना वाटत असेल ना तिला बघावं भेटावं म्हणून. म्हणजे माई तर सारखं म्हणतात कधी एकदा नाचुनेचं दर्शन घडतायचं झालंय. मला म्हणत होते आहे तरी कशी ही मुलगी, शामरावनी इतक्या जडींना नकार देऊन हिला पसंत केले तर. हे काम करूया, त्या महेशराव आणि राधाला आपल्या घरी बोलवूया का? म्हणजे सगळ्यांची भेट होईल, ओळखही होईल. वंडरफुल कल्पना आहे, वंडरफुल कल्पना आहे. लगेच करू, महेशरावांना फोन करू. कर ना, विचारते काय, चांगलं कामाला उशीर कशाला. पण मग वेळ कुठली सांगू त्यांना? त्यांना कशाला सांगायची, त्यांना विचार तुम्हाला सोयीस्कर वेळ कुठली आहे. अरे मला काय वेळच वेळ आहे. करते. फोन कर, फोन कर. हे देऊ, काय झालं? मी आज फार खुश आहे. अहो, मला ऐकू येतं. मी आज फार खुश आहे. बर. आणि वेडाबाई, फोन इथे आहे. अगं बाई, या लाव. तुमचं झालंय का आता? तुम्ही जा आणि तुम्ही प्लीज सारखे सारखे माझ्या ऑफिसमध्ये येत जाऊ नका. मला कसं तरी वाटतो. आणि एक मिनिट, माझ्या लग्नाची बातमी ऑफिसमध्ये सांगायची काय गरज होती? कसे रिॲक्ट झाले सगळे? जीव आहे ग तुझ्यावर त्यांचा. किती खुश झाले बातमी ऐकून, बघितलं ना. पण आज सगळ्यात खुश कोण झाले सांगू? कोण? हा तुझा बाप. तुला सांगतो राधा, आज काय मागशील ते देईन बघ मी तुला. नक्की? नक्की. खरं? कळलं कळलं मला. जातो बाई तुझ्या ऑफिसमधनं. हेच मागणार आहेस ना माझ्याकडे? काय हो पप्पा, तुम्ही जगातले इतके गोड पप्पा आहात ना की तुम्हाला काहीच ओरडावं असं वाटत नाही मला कधीच. हा बोला बोला. मी घनश्यामची आई बोलतीये. अहो, केव्हापासून मी तुमचा फोन ट्राय करत होते. का हो, मुलाचा विचार काय बदलला की काय? अहो नाही नाही, काहीतरी काय. हा मग हरकत नाही. तुमच्या मुलीने तर जादू केलीये त्याच्यावर. खरंच हो, 63 मुली नाकारणारा बोहल्यावर उभा राहायला तयार झाला म्हणजे जादू नाही तर काय म्हणायची. माझा तर बाई अजून विश्वासच बसत नाहीये. खरं सांगू का तुम्हाला, अहो माझी तीच अवस्था आहे. माझाही अजून विश्वास बसत नाहीये. हो ना. मी काय म्हणत होते, आमच्या माईंना राधाला बघायची खूप इच्छा आहे हो. माई म्हणजे सासूबाई माझ्या. तर आज जमेल का तुम्हाला यायला? आज भेटायचंय? एक सेकंद, एक सेकंद. हो येतो आम्ही संध्याकाळी. तुझा फोन लागत नव्हता म्हणून काकूंनी इथे फोन केला होता तुला निरोप द्यायला. राधा घरी येते. कोणाच्या? अरे तुझ्या घरी. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एक सेकंद, एक सेकंद. हो येतो आम्ही संध्याकाळी. बरं झालं बाई, आता मी सांगते सगळ्यांना सुनबाई येते म्हणून. हा हो, आम्हालाही जावई बापूंशी गप्पा मारायचे. हो येतो येतो. भेटू संध्याकाळी. हा ठेवते. बर. जावई बापू काय पप्पा, जरा डिसेंट भाषेत बोलत जा ना. मग काय सन इन लॉशी गप्पा मारायचे असं म्हणू का? हे बघा, आज मला जमणार नाही. मला अजिबात वेळ नाही. मला खूप काम आहेत ऑफिसमध्ये. आज तुला वेळ नाही? नाहीये वेळ. आज तुला ऑफिसमध्ये अरे सोनवणे साहेब. हा मी काय म्हणत होतो, थोडा वेळ आहे का माझ्यासाठी तुमच्याकडे? तुमच्यासाठी वेळच वेळ आहे. बोला काय. नाही, मी असं म्हणत होतो की 5 वाजेपर्यंत इथेच गप्पा मारत बसावं आणि मग जावं राधाच्या सासरी. त्यांनी बोलवलंय. चालेल ना का तुला?
अहो तिला काय विचारताय? चालेल, चालणारच. या, कुठे जायचं म्हणाला तुम्ही? राधाच्या सासरी. राधाच्या सासरी. हो हो. काय मस्त वाटतं ऐकताना, राधाचं सासरी. माझ्या एक लक्षात आलंय, एकदा का तुमचं लग्न ठरलं ना की कोणी ऐकत नाही तुमचं. प्रभात, फायनली आपण पापड्यांना फुंकर घालून जेवढ्या विशेष मागितल्या, सावरीच्या कापसाकडे, मोरपिसाकडे जे जे काही मागितलं ना ते सगळं मिळणार आपल्याला. घनादादा लग्नाला तयार झाला. येस येस. गेले 3 शनिवार मी जे हनुमान मंदिरात तेल चढवत होतो ना, त्याचाच हा प्रताप आहे. येस कुहू, म्हणजे फायनली आता आपल्या लग्नामधला अडसर दूर झालाय. अडसर काय म्हणतोस रे? माझा घनादादा काय अडसर आहे का? सॉरी कुहू. हा, हवं तर आता आपल्याला सुद्धा लग्नाच्या पवित्र बंधनात अडकता येईल असं म्हण. तू किती गोड बोलते ग. कुहू. काय? फोन. फोन. आई. हॅलो आई. हा, मी मैत्रिणीकडे आली आहे नोट्स आणायला. मी पोचतेच. येते वेळेत येते. तू जाणारच? जावं तर लागेल ना. पण प्रभात, मी जाईन ना ती परत येण्यासाठीच. नको ना जाऊ. जावं तर लागणारच ना. आज आमच्याकडे वैनुडी येणार आहे. कोण? वैनुडी. हो, वैनुडी. पण म्हणजे एक्झॅक्टली कोण येणार आहे? माझी वहिनी. सॉरी कू. प्रभात, मी ना लहानपणीच ठरवलं होतं, घनादादाची जी कोणी बायको असेल ना तिला वैनुडी अशी हाक मारायची. मी गाणं सुद्धा तसंच गायचे. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वैनुडी आण. कशा गोड आहे ग माझ्या बबडू, माझ्या शोनचाफा. माझा हात तू बाजूला करायचा असतो प्रभात. सॉरी कुहू. आता ठेव, आता काढतो. गुड मॉर्निंग गाईज. शेफाली, मी ती बिझनेस डेव्हलपमेंटची ईमेल करायला सांगितली होती, ती केलीस का? कारण त्या एनी प्रॉब्लेम? तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती. म्हणजे आम्हाला मित्र समजतोस ना? ऑफकोर्स. अशा गोष्टी लपवतात का घनश्याम? एक मिनिट, काय झालं कोणीतरी मला सांगेल का? देवकी काकूंचा फोन आला होता. आईचा? काय रे, काय झालं? काय म्हणाली? तुझं लग्न ठरलं हे सांगितलं नाहीस तू आम्हाला. मित्र म्हणतोस ना स्वतःला. ओह ओह. पण तुला आई बोलली असेल नाही का? आई पण ना कमाल करते. इतक्या अर्जंटली सगळ्यांना सांगायची काय गरज होती? तुझा फोन लागत नव्हता म्हणून काकूंनी इथे फोन केला होता तुला निरोप द्यायला. राधा घरी येते. कोणाच्या? अरे कुणाच्या म्हणजे काय? अरे तुझ्या घरी संध्याकाळी 6:30 वाजता. आलं. बस 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 आलं ग. कितना हुआ? हॅलो, हा कोण बोलतोय? हॅलो, मी घनश्याम बोलतोय. ओ सॉरी, तुझा नंबर नाहीये माझ्याकडे. बाय द वे, माझा नंबर कसा काय आला तुझ्याकडे?
हॅलो, तुला माहिती नसेल तर सांगतो, आपले ना लवकरच लग्न होणार आहे. सॉरी इफ आय एम साऊंडिंग रूड, पण कसं आहे की मला न विचारता परस्पर असा माझा नंबर आय मीन ए लिसन, मी पायता भेटल्यावर तुझी ना शास्त्रोक्त पद्धतीने नीट सविस्तर माफी मागतो याबद्दल. हा, पण आत्ता मी काय सांगतो ते ऐक. कुठे आहेस तू? मी तुझ्या घरात आहे आता. व्हॉट? ए ऐक मी काय सांगतो ते ऐक. हे बघ तू पोचतेस, मला थोडासा उशीर होतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मीटिंग मध्ये मी सांगायला विसरलो की आमची जरा फॅमिली मोठी आहे, म्हणजे साईज जरा जास्त आहे. मोठी म्हणजे जास्त लोक आहेत. तू 70 पिक्चर बघास का? म्हणजे जम्बो फॅमिली ॲज इन बिग पॉप्युलेशन. पोल्युशन नाही ग, हॅलो 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 नेट. माझ्या फोनची बॅटरी गेली आत्ता. काय ग, कोण होतं? हा काळे, घनश्याम काळे. हे का तू घरात नाहीये? आय डोंट नो, काय नीट कळलं नाही, पण येतो असं काहीतरी म्हणाला. येईल नक्की आहे. छान आहे ना घर, अगदी प्रशस्त आहे 4 माणसांसाठी. जरा फारच मोठं आहे ना. हो, 5 माणसांसाठी सुद्धा अगदी प्रशस्त आहे. 5वं कोण? बघ ना, श्रीपादराव, देवकी वहिनी, माई आणि घनश्याम. 5वी तू. कोण ठेव? हा. चल ये. आला तुम्ही? पण अजून दादा पण नाही आला. तो दादा आहे का तुमचा? हो. एका लग्नाची दुसरी गोष्ट.